श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वैभव लक्ष्मी व्रत या अगोदर आपण केलं असेल. श्रावण महिन्यामध्ये हे व्रत अवश्य करावं. श्रावणातील कोणत्याही शुक्रवारी हे व्रत करा. 5, 11 किंवा सलग 21 शुक्रवारी हे व्रत करावं. पूजा मांडणी करायची. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. गणपती बाप्पाचं प्रथम पूजन करायचं. त्यानंतर कलश मांडावा. कलशावरती एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये एखादं नाणं किंवा लक्ष्मी मातेची प्रतिमा ठेवावी. देवघरात लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर तामणामध्ये घेऊन अभिषेक करावा श्रीसूक्तानं. चौरंगावरती स्थापन करावी. गंधाक्षता फुलं अर्पण करावी. श्रीयंत्र असेल पूजेत मांडावं. त्याची देखील गंधाक्षता फुलं वाहून पूजा करावी. कलशावरील प्रतिमेचे किंवा नाणेचं देखील पूजन करावं. लक्ष्मी मातेचा फोटो चौरंगावर मांडला असेल त्याचं पूजन करावं. उजव्या बाजूला शंखाची स्थापना करा. डाव्या बाजूला घंटेची स्थापना करा. आपल्या व्रताचा संकल्प करावा. शिरा, रव्याची खीर किंवा साखर भाताचा नैवेद्य दाखवायचा. आरती करायची. श्रावणातील कुठल्याही शुक्रवारी अशा पद्धतीनं सुरुवात करा संकल्प करून. प्रत्येक शुक्रवारी ही पूजा करायची आणि शेवटी उद्यापन करायचं. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची स्तोत्र मंत्र पठण करा. वैभव लक्ष्मीची कहाणी ऐकावी. श्री स्वामी समर्थ.